कुठल्याही प्रकारची जरी वासना असली तरी त्या भक्ताची ती वासना भगवान परमात्मा पूर्णत्वाकडे नेतो महाराज. एक उदाहरण सांगितलं जातं. एक वारकरी नगरातून मजल दर मजल करत करत पंढरपूरच्या वारी करता चाललेला आणि वारी करता जात असताना त्या नगरातला राजा एका देवीची पूजा करत होता. त्या देवीला हिऱ्या मोत्यांनी मडवलेली होती आणि त्या देवीची पूजा तो राजा करत होता. त्या रस्त्याने जात असताना त्या वारकऱ्याने त्या राजाला पाहिलं. राजा देवीची पूजा करतो. वारकऱ्याने आवाज दिला, मायबाप जय हरी. राजाने पाठीमागे वळून पाहिलं तर फाटलेल्या वस्त्राचा वारकरी चाललाय. म्हणे वारकऱ्याला विचारलं, वारकरी दादा कुठं चाललात? म्हणे पंढरपूरच्या वारी करता. म्हणे काय ठेवलंय त्या पंढरपुरामध्ये? कशा करता वारी करता? काय दिलं तुमच्या पांडुरंगाने? बघ मी ज्या देवीची भक्ती करतो त्या देवीने किती ऐश्वर्यात माझं जीवन घालवलंय. वारकऱ्याने एकही शब्द नाही बोलला, मला हात जोडलेले आहेत. पुन्हा त्या राजाने उत्तर दिलं. महाराज त्या ठिकाणी सांगितलं, अहो काय त्या तुमच्या पांडुरंगाकडं काय? अरे तोही पांडुरंग तसाच आहे, फाटलेल्या कपड्याने महाराज एका विटेवर उभा आहे म्हणे. काय त्या देवाकडं? वारकऱ्याला जोपर्यंत राजा बोलत होता तोपर्यंत वारकरी शांत होता. पण माझ्या जेव्हा पांडुरंगाला जेव्हा बोलला ना, पांडुरंगाला ज्या वेळेस बोलल्यानंतर महाराज त्या ठिकाणी तळपायाची आग मस्तकात गेली आणि वारकऱ्याने तेवढ्याच आवाजात सांगितलं, काय राजा? माझ्या पांडुरंगाकडं काय? अरे तू तुझ्या देवीला फक्त हिऱ्या माणिक मोत्यांनीच मडवलंय, पण माझा भगवान परमात्मा ज्या ज्या नगरामध्ये राहतो ना ते नगर माझ्या पांडुरंगाचं सोन्याचं आहे. एवढं ऐकलं आणि महाराज राजा अवाक झाला. आणि राजा कोणत्या देवीची बढाई मारतो रे तू? अरे ज्या देवीची तू बढाई मारतो, ज्या देवीची भक्ती करतो ना, ती देवी, ती तुझी देवी माझ्या पांडुरंगाच्या मंदिरात झाड लोट करते, झाड लोट. महाराज तळपायाची आग मस्तकात गेली राजाच्या. पूजेवरून उठला आणि धावत गेला. वारकऱ्याच्या गळ्याला पकडला आणि काय काय म्हणतो? आणि काय म्हणतो काय? अरे माझा पांडुरंग अशा तशा नगरामध्ये राहत नाही. ज्या नगरामध्ये राहतो ना ते नगर सोन्याचं आहे. आणि त्याच्या राऊळात तुझी जी आई आहे ना, देवी आहे ना, ती झाडलोट करते. म्हणे जर नसली तर म्हणे दोन्ही माळा तोडून टाकीन. आता याच्यावर आहेच काय महाराज? पण वारकऱ्याने प्रतिप्रश्न केला तेवढ्याच आवाजात, आणि जर तिथं ह्या दोन गोष्टी असल्या तर म्हणे असल्या तर काय करणार? तुझी पताका घेईन आणि वारी करेन. चला म्हणे. भगवान परमात्मा महाराज भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, देवा एवढ्या दोन गोष्टी पंढरपुरात ठेव, या राजाला सुद्धा वारीलाच लावतो मी. चाललंय महाराज दोघांची दिंडी. पंढरपुराच्या दिशेने मार्गक्रमण चालू आहे. पंढरपुरामध्ये प्रवेश केला. चंद्रभागेला नमस्कार केला वारकऱ्याने आणि वारकऱ्याने चंद्रभागेला नमस्कार करून त्या राजाला सांगितलं, राजा हे बघ माझ्या पांडुरंगाचं नगर आलेलं आहे. आणि माझ्या पांडुरंगाचं नगर बघ. राजाने समोर लक्ष दिलं तर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसत होता. महाराज कसा झळझळीत सोनसळा कळस दिसत तो सोज्वला, लख लख करणारा कळस माझ्या महाराज त्या राजाने पाहिला, अवाक झाला. राजाने हात जोडले वारकऱ्याला. वारकरी आणि राजा पुढे पुढे चाललाय. कबूल केलं नगर सोन्याचं आहे. आता वारकऱ्याने प्रार्थना केली, देवा फक्त एक गोष्ट आता ठेव, याला वारीलाच लावतो म्हणे. रस्त्याला चालता 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 महाराज चोखोबाऱ्यांचं दर्शन केलं. नामदेव पायरीला स्पर्श केला. पायरीवर पुढे चढत आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केला आणि पुढे जात असताना त्या देवीनेच राजाला आवाज दिला, ए राजा अरे इकडं काय करतोस? राजाने पाहिलं, आई अगं तू इकडं कुठं? इकडं कुठं? म्हणजे इथंच येतो. जो विटेवरचा मालक आहे ना तो आमचा मालक आहे. या विटेवरचा पांडुरंग आमचा मालक आहे आणि मी त्याची सेवक आहे. इथं झाडलोट करण्याचं काम माझ्याकडे आहे. राजाला आश्चर्याचा धक्का बसला. महाराज वारकऱ्याचे पाय पकडले, कडकडून मिठी मारली आणि महाराज त्या ठिकाणी राजाने मिठी मारल्यानंतर वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. धाय मोकळून वारकरी रडायला लागला. वारकऱ्याने पाहिलं, वारकऱ्याला उठवलं आणि सांगितलं, राजाने सांगितलं, वारकरी बाबा अहो रडायला मी पाहिजे, मी हारलो, तुम्ही जिंकला, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, तुम्ही का रडता? वारकऱ्याने सांगितलं, राजा 75 वर्ष झाली मी पांडुरंगाची वारी करतो, पण आजपर्यंत नगर कधी सोन्याचं पाहिलं नाही आणि ज्या देवीची तू भक्ती करतो ती देवी कधी झाडलोट करताना पाहिली नाही.
पण माझ्या भगवान परमात्म्याने या फक्त फाटलेल्या वस्त्राच्या या वारकऱ्याकरता या मंदिरामध्ये 2 गोष्टी तयार ठेवल्या. माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या मनातली हाक ऐकली आणि माझ्या 2 गोष्टी पूर्ण केल्या. म्हणून देवाकरता रडतो. मनामध्ये फक्त संकल्प केला महाराज, या देवाला संकल्प केला, पण परमात्म्याने त्याची भाव वासना, देह भाव वासना पूर्ण केली महाराज. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये कुठलीही वासना निर्माण होऊ दे महाराज, ती वासना भगवान परमात्मा पूर्णत्वाकडे नेतो. विठ्ठल विठ्ठल.